नगरपंचायत हद्दीमध्ये लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गावर बसणारे छोटे व्यापारी यांच्यावर होणारी कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा कुटुंबासहित रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र समर्थ फेरीवाला विक्रेता संघटना शाखा लांजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार यांना आज देण्यात आले। लांजा नगरपंचायत हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावरील अतिक्रमणे 3 जुलैपर्यंत हटवावीत, अन्यथा पोलीस बंदोबस्तात ती हटविण्यात येतील व संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कळविण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर सदरचे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की नोंदणीकृत हॉकर्स संघटना लांजा या संघटनेची हॉकर्स म्हणून नगरपंचायतीमध्ये नोंद आहे। हे छोटे व्यापारी शहरातील भाजीपाला, वडापाव, कटलरी, फळे, फुले, नारळ, चप्पल अशा प्रकारचे छोटे व्यवसाय करतात। 30 ते 40 वर्ष लांजा महामार्गाच्या दुतर्फा हे व्यवसाय करीत आहेत। सुमारे 300 नोंदणीकृत हे छोटे व्यापारी असून ते सर्व स्थानिक आहेत। ऐन पावसाळ्याच्या दिवसात प्रशासनाने या छोट्या व्यापाऱ्यांना 3 जुलैपर्यंत मुदत देताना दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटविल्यास पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात येतील व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे आवाहन केले होते। मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 10 ते 12 वर्षे चालू आहे। हे काम चालू असताना आमच्या कुठल्याही व्यापाऱ्याने कधी कामात अडथळा आणलेला नाही। ज्या ठिकाणी काम चालू नसते तसेच कोणालाही अडथळा होणार नाही अशा ठिकाणी बसून आमचे व्यापारी व्यापार करत असतात। जर अशा प्रकारची कारवाई झाली तर आमच्या पोटापाण्याचे काय असा प्रश्न छोट्या व्यापाऱ्यांनी विचारला आहे। दरम्यान यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र समर्थ फेरीवाला विक्रेता संघटना लांजाचे अध्यक्ष महेश नारकर, सचिव संजय बेनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लांजा नगरपंचायत हद्दीतील हॉकर संघटना जवळजवळ 300 लोक 30 ते 40 वर्ष लांजा ठिकाणी व्यवसाय करत आहेत। बांधकाम खातं किंवा तुमचं महामार्ग या आत्तापर्यंत जे चाललेली कामं आहेत त्यांना कुठलाही अडथळा न येता सर्व कामं त्यांना सुरळीत करून देतो आहे। त्यांना लागेल ती मदत आम्ही करतो आहे। कुठलाही अडथळा आणत नाही आहेत। सगळे व्यवसाय व्यवस्थित चालले आहेत। अचानक कुठला एक अर्ज आला आणि त्यांनी अचानक अनाऊन्सिंग केलं की बाजारपेठ मोकळी करा, जागा मोकळी करा। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व व्यापारी भांबावून गेले। कुठली अचानक काय करायचं त्यासाठी सगळे एकत्र येऊन कवाट्यामध्ये इथे बैठक झाली आणि तहसीलदारांना निवेदन, मुख्याधिकारी आणि महामार्ग यांना निवेदन द्यायचं ठरलं आणि ही कारवाई त्वरित थांबवा अशी विनंती करण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।